खूप वेळ गेला आणि तुम्हाला माहिती असेल इंटरनॅशनल एअरपोर्टपासून तुम्हाला फ्लाईटला पकडायला जवळ 15 मिनटं चालावं लागतं. पण त्यामुळे आमची ती फ्लाईट मिस झाली आणि मिस झाल्यानंतर आम्ही परत एअरलाईनच्या तिथे गेलो. गोव्याची सेकंड फ्लाईट पण आमची लेट झाली आणि आम्हाला इथे गोव्याला पोहोचायला खूपच वेळ झाला. जर तुम्ही गोवा एअरपोर्टवरून पणजीमला येणार असाल तर दोन ऑप्शन्स आहेत. तिथून कॅब बुक करायची आणि कॅबने तुम्ही पणजीमला येऊ शकता. थोडं कॉस्टली तुम्हाला जाईल, 1500-1700 रुपये लागतात. आणि गोव्याचं पब्लिक ट्रान्सपोर्टही आहे, ते तुम्ही यूज करू शकता. बसेस आहेत, त्या बसेसने तुम्ही चिपेस्ट रेटमध्ये तुमच्या डेस्टिनेशनवर पोहोचू शकता. तर आता आम्ही रूमवरती जाऊन फ्रेश होऊन थोडं खाली टाईमपाससाठी आलो आहे. तुम्हालाही थोडंसं गोव्याचं फील तुम्हाला माझ्या मागे येत असेल, कॅसिनो वगैरे दिसत असेल. आम्ही तरी काही प्लॅन केलेलं नाही आहे, पण इथे तुम्ही 1000 रुपये किंवा 500 रुपयेमध्ये 1 तास किंवा असं तुम्ही वेगवेगळ्या फीचर्स आहेत तर त्यांचे घेऊन तुम्ही फेरी एन्जॉय करू शकता. इथून पुढे आपली गोवा सिरीज चालू होईल. तुम्हाला खूप सारे नवीन व्हिडिओज बघायला मिळतील. तुम्ही नक्की एन्जॉय करा. तरी हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच वरती का बेल आयकॉन असतं, त्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा.